वयात पुढच्या बातमीकडे भाजप आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने उभ्या टाकल्यात। याला निमित्त ठरलंय ते नागपूर मुंबई समृद्धी हायवेचं। या मार्गामुळे शहापूर भिवंडीच्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्यानं त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि त्यासाठीच शहापूरच्या शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही आणि सरकारमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, शेतकऱ्यांच्या घरांना धक्का लावू देणार नाही अशी ग्वाही असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलंय। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये आता या संपूर्ण प्रकरणावरनं पुन्हा एकदा संघर्ष नाट्य रंगण्याची शक्यता आहे। हा जो काही समृद्धी महामार्ग होतोय मुंबई ते नागपूर, तो महामार्ग होत असताना यांच्या सुपीक जमिनीच्या जमिनी ह्या त्या महामार्गाच्या साठी बळकावल्या जाणार आहेत। बरेचसे शेतकरी, जवळपास काही हजारांच्या संख्येमध्ये ही शेतकरी कुटुंब ही पूर्णपणे विस्थापित होणार आहेत। तर यांचा वाली कोण? त्या सगळ्यांना मी वचन दिलेलं आहे, मी आश्वासन दिलेलं आहे, मी वचन दिलेलं आहे की तुमच्या घराला आम्ही धक्का लावू देणार नाही। पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत आणि ही महामार्ग आखणारी जी काही सरकारी कमिटी असेल, खातं असेल, त्यांच्यासोबत बसून यांच्या जमिनी वाचवून बाजूने रस्ता कसा जाईल, किंबहुना यांच्या जमिनीला धक्का न लागता आणखीन कोणत्या पद्धतीने रस्ता नेता येईल त्याच्यावरती आम्ही विचार नक्की करू। परंतु या शेतकऱ्यांना तर आम्ही बेघर होऊ देणार नाहीच। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या संदर्भात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, कल्याण या तिन्ही तालुक्यातून गेल्या 5-6 महिन्यापासून जो विरोध या रस्त्याला दर्शवला होता, त्यानंतर आम्ही वारंवार प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी देखील आमची दिशाभूल केली। त्याच्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमची दखल घेतली आणि आम्हाला फोनवरून स्वतः बोलवलं। या ठिकाणी आमचे जो काय विरोध का करतोय ठाणे जिल्ह्यातला शेतकरी विरोध आणि ज्या पद्धतीने दिशाभूल केली जाते सरकारी यंत्रणेकडून, आणि ते सगळं उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली। आम्ही आमचं जे काही पर्याय होते ते साहेबांसमोर ठेवले आणि आधीच या ठाणे जिल्ह्यातील तुटपुंज्या जमिनीवर असणारा शेतकरी किंवा जो शेतीबाडी करून वर्षभर कष्ट करतो आणि मेहनतीने जीवन चांगल्यापैकी जगतो, तो शेतकरी संपुष्टात येतोय। त्या शेतकऱ्याच्या पाठीशी शिवसेना ठामपणे राहील आणि स्वतः उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं